बीटीएमसी ऍक्ट रद्द, बीटीएमसी ऍक्ट रद्द, बीटीएमसी 1949 चा कायदा रद्द. साधू 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 बुद्धं मैं भंते शूली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो नालंदा बुद्ध विहार नागेवाड़ी जिला जालना महाराष्ट्र यहाँ से आया हूँ और हमारे सभी उपासक उपासिका जालना से है. परभरी जालना घनसावंगी महाराष्ट्र से सभी यहाँ पे पर्यटन करने आए हैं. उसमें बाला साहेब पटेकर उन्होंने ट्रिप का आयोजन किया, साधुवाद के पात्र है. यह आने का कारण यही है कि जालना जिले का नेतृत्व भिक्खु संघ ने किया था. डीएम को हमने निवेदन भी दिया था, लेकिन हमारी मांग ये थी कि डीएम जो गया का है उसको भी निवेदन देना चाहिए कि बीटीएमसी 1949 का जो एक्ट है उसको बदल करके नया एक्ट बनाना चाहिए और बौद्धों का वहाँ पे बहुमत करना चाहिए. इसी कारण हमने मोर्चे निकाले और मैं भी 3 तारीख से अभी 9 तारीख तक यहाँ इतने दिनों से मैं आंदोलन में सहभागी हूँ. मुझे ज़्यादा कुछ रिस्पांस नहीं मिला. हम सीएम ऑफिस में भी गए थे, वहाँ भी रिस्पांस नहीं मिला. वो बोलते कि अभी आप बाद में आ जाइए, कभी बोलते कल आइए, कल जाने के बाद बोलते परसों आइए. ये क्या क्या चालू है? महाबोधि के नाम पे सब जगह जगह भिक्खु संघ की निंदा नालस्ती करना चालू है. महाबोधि महाविहार हमारा आस्था का पवित्र विषय है, श्रद्धा का एक केंद्र है, सिरताज है, बौद्धों का ताज है और वो आज भी हमारे हाथ में नहीं है. ये शोकांति का है ना. आज भी हमारा आस्था का विषय है, लेकिन कागज पर तो हिंदू के नाम पे बौद्ध गया है. यही हमारे मुख्य कारण लीड का है कि वो आंदोलन सक्सेसफुल करके महाबोधि बौद्धों को सौंपा जाए. उसमें अध्यक्ष भी, सचिव भी, कोषाध्यक्ष भी और सभी सदस्य भी बौद्ध हो और वो इंडियन बुद्धिस्ट हो, ऐसी हमारी प्रमुख मांग है. और दूसरी मांग ये कि यहाँ जो गया डिस्ट्रिक्ट है, गया डिस्ट्रिक्ट का कलेक्टर बीटीएमसी एक्ट ये कहता है कि हिंदू होना चाहिए, बल्कि अभी हिंदू नहीं, हमेशा के लिए बौद्ध होना चाहिए, ताकि यहाँ गया और बौद्ध गया का वो नियंत्रण संभाल सके. बौद्धों का आस्था का और जो विषय श्रद्धा का है उसको न्याय देने का डीएम और सीएम और पीएम एंड प्रेसिडेंट सभी मिलकर के काम करे, ये हमारी एक इच्छा आहे. इसी कारण से हम आए हैं. हा कारुणिक तथागत भगवान बुद्ध सर्वप्रथम यांच्या विचाराला कार्यालया ठिकाणी अभिवादन करतो आम्ही. आणि महत्त्वाचा विषय आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये पूजनीय भंतीजी यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यामध्ये 30,000 लोक घेऊन कलेक्टर ऑफिसवरती आम्ही आंदोलन केलं. महाबोधी विहार मुक्त या ब्राह्मण व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्त झालं पाहिजे. आमची मांग एवढीच आहे की जे बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्यामध्ये कुठलीही ब्राह्मण व्यवस्थेची भेसळ नाही. पण जे आमचं पवित्र ठिकाण भारत देशात जगामध्ये ज्याला बुद्ध मानल्या जातं, त्या ठिकाणी ब्राह्मण जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी संपली पाहिजे आणि महाबोधी विहार हे ब्राह्मणाच्या मुक्त झालं पाहिजे. कारण एवढीच मांग आमच्यासाठी आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे की आम्ही हे महाबोधी विहार जे आहे आमच्यासाठी आणि आमच्या सर्व भारतातील सर्व भिक्षूसाठी हे पूर्ण त्यांच्या ताब्यात गेलं पाहिजे, हे त्यांच्या ताब्यात आलं पाहिजे. आणि जे ट्रस्टी आहेत ते मेन ट्रस्टी भारतातले असले पाहिजे, आपले बौद्ध भिक्षू असले पाहिजे. ही आमची मांग या ठिकाणी महाराष्ट्रावर चालू राहील. आणि महाबोधीचं जे आंदोलन आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला, त्याचप्रमाणे आम्ही महाबोधीसाठी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या भूमीने लय मोठे मोठे आंदोलन पाहिलेले आहेत, आमच्या पूर्वजांनी आंदोलन पाहिलेले आहेत. म्हणून आम्ही सुद्धा त्यांची लढाऊ अवलाद आहे. भीमा कोरेगावचा इतिहास आम्हाला या ठिकाणी माहीत आहे. म्हणून या ठिकाणी मी इथल्या सरकारला, इथल्या कलेक्टरला या ठिकाणी विनंती करणार आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, बौद्ध भिक्षूच्या ताब्यात द्या. हीच आमची या ठिकाणी
ठिकाणी मांग असन एवढं बोलतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. मी मुंबईमधल्या कल्याण विभागातून आलो आहे, पण आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांसाठी सांगतो, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला, ते रत्नागिरी जिल्हा हे माझं मूळ स्थान आहे. आणि जेव्हापासून महाबोधी महाविहाराचं हे आंदोलन सुरू झालं, म्हणजे 12 फेब्रुवारीपासून, माघी पौर्णिमेपासून हे आंदोलन सुरू झालं आणि तेव्हापासून मी या ठिकाणी आपलं योगदान देत आहे, माझा सहभाग देत आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या उपासक उपासिका आणि भंतेजींच्या हे लक्षात आणून देईन. इथे महाराष्ट्रातले बरीचशी मोठ्या प्रमाणावर मंडळी असल्यामुळे इथले जे काही भिक्खू संघाचे भंतेजी गेले का, हां, तर भिक्खू संघाचे जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांचं जे वाक्य आहे ते फार अतिशय महाराष्ट्राच्या बाबतीत अपमान करणारा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र के लोग आते हैं और यहाँ आंदोलन वगैरह करते हैं, फिर उनके सामने अगर टुकड़ा डाले तो वो चुप बैठते हैं. पण म्हणून मी महाराष्ट्रातल्या माझ्या बंधू भगिनींना, उपासकांना आणि सगळ्यांना विनंती करीन की आपल्याला महाराष्ट्राची ताकद ही दाखवून द्यायची आहे. महाराष्ट्र आणि आंदोलन हे एक नातं आहे. महाराष्ट्र आणि आंदोलन हे एकमेकांशिवाय आपल्याला वेगळं काढता येत नाही. प्रत्येक आंदोलन जेव्हा महाराष्ट्रातनं उभं राहतं तेव्हा ते यशस्वी होतं. आणि या ठिकाणी आमचे बिहारचे बांधवही मोठ्या संख्येनं आहेत, भारतातल्या सगळ्या जिल्ह्यातनं आहेत, पण महाराष्ट्राची संख्या फार मोठी आहे. आणि हीच ताकद आपल्याला 12 मेला बुद्ध जयंतीच्या दिवशी पहिल्यांदा आपण सर्वजण जाऊन महाबोधी महाविहारामध्ये तथागतांची आपण जयंती साजरी करणार आहोत. याच ठिकाणी याच पेंडॉलमध्ये 5 एप्रिलला आपण सम्राट अशोकांची मोठ्या प्रमाणावर भारतात आणि बुद्धगयेमध्ये पहिल्यांदा जयंती साजरी केली. आणि हे आपल्याला आता सुरुवात करायला पाहिजे. जसं वंदनीय भिक्खूंनी सांगितलं की विरासत आमची आहे. अरे महाबोधी महाविहार हे आमचं आहे, सम्राट अशोकांनी बांधलेलं आहे. आणि काही मंडळींचं म्हणणं असं आहे की ये जगह जो है वो भंते घमंडगिरी महाराज की है. अरे भंते घमंडगिरी महाराज आया कभी? भंते घमंडगिरी महाराज या आया 1850 में. हैं? तो ये जो है ये हमारी विरासत है, वो हमारे हाथ में आने के लिए हम महाराष्ट्र के लोग जी जान से आखिरी सांस तक लड़ते रहेंगे. जय भीम, नमो बुद्धाय. प्रत्येक म्हणजे भारतातल्या बुद्ध भिक्षूंच्या हातात आलं पाहिजे आणि यावरती आपला परिपूर्ण अधिकार असला पाहिजे. या महाबोधी विहारावर कुठल्याच ब्राह्मणाचा अधिकार नसला पाहिजे. एवढीच आमची माग आहे. अगदी छान बोलली, अगदी छान. तुम्ही कुठं आले काकू? मी पण जालन्याहून आलेले. तुमचं सांगा म्हणू त्याबद्दल. आम्ही पण बुद्ध विहारासाठी आलेलो, काहून की ते मागणीची पूर्ण झाली पाहिजे म्हणून पूर्ण करण्यासाठी झालं. ओके हां, सगळ्यांना ओके. आजी तुम्ही सांगा. आम्ही जालन्याहूनच आलो, तर आमची मागणी तेच आहे की आम्हाला बोला बोला, काही ना तुम्हाला जे वाटते तुम्ही बोलू शकता की काय कसं आहे. आमचं विहारासाठीच मागणं आहे, दुसरं काय आहे. मग आम्हाला आमच्या ताब्यात आलं पाहिजे. ओके ओके. आजी तुम्ही. आम्हाला बी बुद्ध विहार आपल्या ताब्यात आलं पाहिजे, ब्राह्मणाच्या ताब्यात नसलं पाहिजे. हेच आमची मागणी. तुम्ही पण सांगून द्या. आमची पण हीच मागणी बाई की आमच्या ताब्यात आलं पाहिजे, ब्राह्मणाच्या ताब्यात नसलं पाहिजे.